10 का 11 वर्षांनी साडी घातली ही आणि ब्लाऊज पण हे तपास हे केलेले. आता लांब बाह्याचे ब्लाऊज घालायची सवय ते घालू वाटत नाही. तर मला काय काय लोक पाठवतात ना, माझ्याकडे प्रकरण असतात, मी त्याच्यामध्ये असते. मला काय काय लोक बघतात की तुम्ही हे करा ताई, इथं बोललं जातंय, ते बोललं जातंय. हे बघा, सांगायचा मुद्दा हा आहे की कुणी जर क्रिटिसाइज करत असेल, क्रिटिसिझम ज्याला म्हणतो आपण, आपल्या मतांवर, आपल्या कंटेंटवर जर कुणी व्यक्त होत असेल रिस्पेक्टफुली, तर त्याच्यामध्ये काही करता येत नसतं. ते काही करू नये, कारण त्या व्यक्तीच्या अधिकाराचं ते उल्लंघन होऊ शकतं. त्याच्यामुळे नाव घेऊन बोलत असतील, आणखीन व्हिडिओ वगैरे हे जे काही केलं असेल, करत असतील, तर त्याच्यावरती आपल्याला ॲक्शन घेता येते, जे की मी घेत असते. पण प्रत्येकावर समाजकार्य करत असताना प्रत्येकावर गुन्हे दाखल करणं नॉट पॉसिबल. प्रत्येकावरच भांडायचं, प्रत्येकाला हे असं नाही करता येत, आणि ते केलं नाही पाहिजे. हे समाजहितासाठी नसते वारंवार हे करणं. पण दोन मुद्द्यावर मला बोलायचं आहे की याच्यामध्ये चिलखत ॲट्रॉसिटी कायद्याला एक महिला, तिच्या सोबतच्या अनेक इतर महिला ज्या असतात, हे त्याला समर्थन देतात तिच्या बोलण्याला, की चिलखत म्हणजे ॲट्रॉसिटीचं कलम. ह्या कलमामुळे तुम्ही गुन्हे दाखल करतात आणि मग आम्हाला काही करता येत नाही, असं तिचं म्हणणं आहे. तर ही व्यक्ती मला प्रचंड दबाव टाकत होती. दबाव म्हणजे गोडीनं, गुलाबीनं, ब्लॅकमेल करून, काय फंडे वापरून गुन्हा मी बेसमरी का करू नये, केला नाही याच्यासाठी, किंवा करायला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी वाटेल तिथे करायला तयार होती. लिहून देणार होती माफी मागण्याची, पाया पडण्याचं म्हणत होते. मी लाईव्ह घेते त्याच्या बाबतीत, मी की आता इथून पुढे तुम्हाला काही बोलणार नाही, पण तो गुन्हा मागे घ्या किंवा बेसमरी करा प्रकरण. याच्यासाठी प्रचंड मला हे केलं, पण मी हे केलं नाही, कारण त्या गुन्ह्यामध्ये एक काय समोरची व्यक्ती कोण आहे असं पण हे ठरतं, की ही व्यक्ती जर वारंवार करत असेल, असे त्रास देत असेल आणि इतर खूप साऱ्या लोकांना जर देत असेल, तर गुन्हे समरी करणं किंवा मागे घेणं याच्यात हे नसतं, काही अर्थ तथ्य नसतं. त्याच्यामुळे ते मी नकार दिला होता, आणि त्याच्याबाबतचे एव्हिडन्स पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत. तर त्याचं तिचं म्हणणं असं आहे की चिलखतचं कलम कॅन्सल झालं पाहिजे, रद्द झालं पाहिजे, मग आम्ही तुमच्या आयुष्याचा धिंगाणा घालू. किती बेजबाबदारपणाने हे वक्तव्य. चिलखत म्हणजे ॲट्रॉसिटी डायरेक्ट ॲट्रॉसिटीवर शब्द वापरला तर लोक अंगावर येतील, म्हणून मग चिलखत शब्द वापरायचा, आणि त्याला ते ॲट्रॉसिटीला चिलखत शब्द वापरायचा. म्हणजे लोकांना कळत नाही, काही लोकांना, किंवा तिथपर्यंत जात नाही. तर तिचं असं म्हणणं आहे की हे कलम जर रद्द झालं तर मग आम्ही तुमच्या आयुष्याचा धिंगाणा घालू. आमच्या आयुष्याचा धिंगाणाच होत होता. आम्हाला माणूसच समजलं जात नव्हतं. आम्ही म्हणते ना, माझ्या पिढ्या ज्या आहेत, 7 पिढ्या जे म्हणतो ना, त्यांना खाण्यापिण्याचे वांदे होते, अन्न वस्त्र निवाऱ्याचे वांदे होते. त्यांच्या अक्षरशः कपड्यांना एक लुगडं घालायचं, तर तेव्हा इथं खोचलेलं जे असते ना लुगड्याचं, त्याला कुरुळी म्हणतात, असं खोचलेलं असतं, त्याला अशा उवा लिखा पडत होत्या, कारण त्यांना साबणा सोडे सुद्धा नव्हते मिळत. केवट्याच्या मातीने गंगाला गेले की नेसता पदर धुईचा आणि तो हे करायचा, तो वाळून घालूस तर पांघरता पदर नेसायचा आणि ते वाळू घालायचा, तेच लुगडं धुवून त्या घालायचं, असं त्यांचं होतं. आमच्या समाजाच्या, दलित समाजाच्या ज्या काही मागच्या पिढ्या होत्या त्यांच्या बाबतीत हे असं झालेलं होतं. त्यांना वा लिखा पडायच्या, त्यांच्या डोळ्याच्या पापण्याला सुद्धा लिखा पडायच्या, अशी त्यांची अवस्था होती. काम त्यांच्याकडून करून घ्यायचे, पण गुंडीभर ताक, शिळं बेसन आणि भाकरी आणि वर्षाला धान्य असं म्हणून शेण काढावं लागत होतं माझ्या समाजातल्या लोकांना, माझ्या गावातल्या मी जे अनुभवले ते. आणि तिथं आमच्या माणूसपणाचंच काय म्हणतात ना, हनन होत होतं. त्याच्यामुळे तो कायदा 1989ला केंद्र सरकारनं आणलेला आहे तो कायदा, आणि फक्त महाराष्ट्रातल्यासाठी नाही, तो केंद्र सरकारचा सगळ्या राज्यासाठीचा तो कायदा आहे. तुम्ही लोक जे काही हे तुम्ही जातीयता पाळणारे जे लोक होते ना, तर ते लोक, त्या लोकांच्या अत्याचाराच्या मुळे हा कायदा आलेला आहे, केलेला आहे. कारण ह्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळत नव्हता. ती म्हणतील तसंच, तुम्ही म्हणाल तसंच, जे होते ना जातीवादी लोक, तसंच असायचं. अख्ख्या आमच्या टरबूजवाड्या, खरबूजवाड्या ज्या असायच्या,
टरबूज लावलेले अख्ख्याचे अख्खे धुरोडीच्या टायमाला कुपाट्या उपटून तोडून खाऊन येलं हे तोडून फेकून नदीला गंगात टाकून द्यायचे. इकून तिकून जर पोटा पाण्याची सोय केली तर डिसेंबरच्या गार पाण्यात गंगाच्या गार पाण्यात एवढं कमरा इथपर्यंत गळ्याला येऊस तर आम्ही लेंड्याचा खत टरबूज वाढीला आम्ही वाहिलेला आहे लहानपणी तेवढं हे केलेलं आहे. म्हणजे आमचे खूप हाल झालेले तर आमच्या पिढ्यांचे म्हणून तो कायदा आलेला आहे. आता कुठं कायद्याचं तसं आहे एवढी कुठं तीव्रता आता बी आहेच ना. आता पण हेच आहे हे ज्या म्हणतात ना तर ते आहेच जातीयता आहेच. फक्त पहिला असं हातावर पाणी द्यायचे टोपल्यानं पाणी द्यायचे शिकुरीत चहा द्यायचे गाडग्यात पाणी द्यायचे वरून पाणी टाकायचे तेवढी जहालता दिसत नाही. परंतु आजही ग्रामपंचायत काय म्हणतात ना बैठकीत गेलं सरपंचाच्या उपसरपंचाच्या तर काही लोक दलित समाजासाठी अंथरुणाच्या सतरंजा वेगळ्या असतात. त्यांना जे कप दिलेले असतात ते कप सुद्धा यूज अँड थ्रूचे असतात किंवा ते अशा याच्यात ठेवलेले असतात. आजही आमच्यासारख्या लोकांना उच्चभ्रू वस्त्यांमध्ये फ्लॅट देत नाहीत घर देत नाहीत किरायानं सुद्धा घर देत नाहीत. हे फॅक्ट आहे. आणि ह्याच कायद्याचा काही उच्चवर्णीय लोक त्यांच्या स्पर्धकांना दाबण्यासाठी त्या कायद्याचा गैरवापर करतात हे बी तितकंच खरं. पण आमच्यासारख्या लोकांनी आजपर्यंत अशा कायद्याचा गैरफायदा घेतलेला नाही. एक बाई पुन्हा हे बी म्हणते की हिनं 376चा गुन्हा दाखल केलेला आहे तो सेटलमेंट केलेला आहे. माझ्यासारख्या बाईवर बलात्कार करायला लय 10 हातीचं बळ लागत असते. आम्ही रस्त्यानं जर चाललो तर कुणाचा डोळा उचलून बघत नाही. आम्ही मनानं कुणा संग गेलो तर ही गोष्ट वेगळी आहे. कुणी आम्हाला आवडलं पण आमच्या काय मताशिवाय आणि सहमतीशिवाय आमच्या घरात सुद्धा कोणी घुसू शकत नाही. आमच्या घरातल्या बेडरूम मध्ये सुद्धा कोणी घुसून व्हिडिओ करू शकत नाही. आणि जर कुठं आढळलं तर आम्ही 376 माझ्या 42 वर्षाच्या मध्ये एवढं तर मला माहित आहे 376 म्हणजे बलात्कार आणि 354 म्हणजे विनयभंग. याच्यामध्ये 376 सत्यवान सौंदर्य आजपर्यंत कधीही दाखल केलेला नाही. कारण बलात्कार करणाऱ्यांना पण हे असते. आणि जर झाला असता माझ्यावर तर मी इतक्या सहज असं हे नसतं केलं. तुम्ही किती बलात्कार विनयभंग किती सहज वापरू शकतात तर वापरतात त्या कायद्याचा गैरवापर करतात. आणि जर कुणाकडे आढळूनच आलं माझं चार्जशीट मी बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे तर तुम्ही म्हणता ती गोष्ट मानायला तयार. फक्त तुम्ही वाचून दाखवायचं हे चार्जशीट सत्यवान सौंदर्यच्या फिर्यादी आहे आणि हे तिच्यावर 376 तिच्यावर बलात्कार झाला होता आणि हा गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यात सेटलमेंट करून पैसे घेतले हे फक्त सिद्ध करा. तुमच्या टांगा खालून जाते मी. पण अफवा पसरवायच्या नाहीत. आणि 376 बलात्काराचं कलम असतं 354 विनयभंगाचं असतं. आम्ही असं म्हणणार नाही 354 दाखल केला आणि 376 झाला असं म्हणणार नाही. त्याच्यामुळे होईन तेवढ्या अफवा पसरवणं बंद करा. दुसरे गुन्हे दाखल करायला मला वेळ लागणार नाही लक्षात ठेवा. आणि कायद्याचा अॅट्रॉसिटी कायद्याचा आणखीन वापर करा. म्हणजे काय म्हणतात ना वाचन करा. सॉरी वापर करा म्हणजे वाचन करा त्या कायद्याचं तुम्हाला आणखीन काही गोष्टी कळतील. आणि मग म्हणता उगाच मी बोलले. समाज हिताचं काम करा. समाज हे विघातकाचं काम नाही केलं पाहिजे माणसाने. चिलखत कलमच रद्द झालं पाहिजे म्हणजे म्हणा आमच्यावर मग जाती अत्याचार करायला ही मोकळे. म्हणजे किती भडकाऊ हे आहेत वक्तव्य हे असे. मग त्याच्यासाठी प्रयत्न करावेत हे कलम रद्द करा म्हणून ते कायदाच रद्द करा. हा सरकारचा कायदा त्याच्यासाठी प्रयत्न करा. इकडे कोण कुणाजवळ झोपलं कुणासोबत लपडं हे शोधण्यापेक्षा तिकडं फॉलोअप घ्या ना की हा कायदा रद्द करा. काही रिट याचिका दाखल करा. काही पिटिशन टाका की हा कायदा रद्द करा त्याचा गैरवापर व्हायला. मग आम्ही बी सांगू तिथं काय काय होतंय कसं होतंय तर. चिलखताचं कलम रद्द झालं पाहिजे मग आम्ही कसं धिंगाणा घालतो. माझ्यावर एक लाईव्ह घ्यायचे तुमच्यासारख्या बाळाने 100 बी लाईव्ह घेतल्या तर सत्यभामाला काही फरक घंटा पडत नसते. मी कार्यकर्ती रस्त्यावरची आम्हाला पहिलीच इज्जत नसते. आमच्या इज्जतीच्या संकल्पना आमच्या आहेत. तुम्ही ठरवू नाही शकत त्या की आम्ही हे घेतल्याने हिची इज्जत जाईल. तुमचे सगळे पुरावे आहेत. सगळे पुरावे आहेत. तुम्ही विनयभंगाच्या कायद्याचा कसा गैरवापर केलेला आहे. विनयभंग करणारा पुरुष आपल्या घरात येऊन व्हिडिओ करतो का.
राधेभाया करतो व्हिडिओ, राधेभायासारखे करतो का? नाही ना. स्वतः अगोदर त्याच्यासोबत जायचं, त्याच्याकडून कामं करून घ्यायचे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा. आमच्याच्यानं होत नाही बाबा असं. मी काल बी बोलले, आमच्याच्यानं असलं होत नाही. पण चिलखताचं कलम रद्द करण्याचे स्वप्न बघत जाऊ नये. ते होते खरे, पण त्याला लय वर्ष जाऊ द्यावं लागते. एक लाईव्ह पुरेशी, 10 लाईव्ह पुरेशी. आम्ही मी फक्त कायद्यानं लढते. मला कायद्यानं लढायला आवडतं, संविधानिक मार्गाने लढायला आवडतं. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ते ह्या बंद करा. आम्ही काय करणार? आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट बरं का, जिथं जिथं समजा आता मी गुन्हा दाखल केला असेल, यवतमाळमध्ये कुणी केला असेल, मुंबईमध्ये कुणी केला असेल, पुण्यात कुणी केला असेल, अकोल्याला कुणी केला असेल, तर ह्या महिला टोळीच्या नाही, तर ह्यांची गँग नाही, गँग नाही. ह्यांना त्रास दिला गेल्यामुळे ह्या महिलांनी FIR दाखल केलेल्या आहेत, कायद्यानं त्या गेलेल्या आहेत. आणि समदुःखी म्हणजे मलाही तोच त्रास, तिलाही तोच त्रास, यवतमाळवालीला तोच त्रास, अकोल्यावालीला तोच त्रास, मुंबईवालीला तोच त्रास, बीडवालीला तोच त्रास. म्हणून ह्या फिर्यादी आहेत. आणि पोलीस स्टेशनला गेलं, मी एकटीच आहे, माझ्या मागं कोणी नाही, ह्या मला ट्रोल करतात आणि मला हे करत नाहीत. ह्या आम्ही झुंडीनं काही करत नाहीत. कमेंट खाली जे कमेंट करणार आहेत ना, तुमचे जे साथीदार, त्या साथीदारांना घेऊन जायचं ना तिथं. एवढी माझी टोळी आहे, एवढं माझ्याकडे एवढे 300 लोक आहेत, पटापट मी म्हणीन ती कमेंट टाकतात. ग्रुप हे आहेत, ह्या ग्रुपच्या ह्या सदस्य आहेत, ह्या बायांचा ते वापर करून घेतला. काम झाल्यावर त्यांची कशी बदनामी केली, काम व्हायच्या अगोदर कसं त्यांच्यासोबत गोड बोलतात, पुन्हा त्यांची माहिती काढून त्यांनाच कसं आपण अगेन्स्ट उभा करतो एकमेकाच्या विरोधात, आणि कशा पद्धतीनं गुन्हे दाखल होतात हे बी सांगायचं ना. माझा काहीही संबंध नव्हता, काहीच संबंध नव्हता. चांगलं चालू होतं, सुरळीत चालू होतं, एवढी सगळी मदत करत होते मी. आणि मन चिलखताचा कलम रद्द झालं पाहिजे, आणि मी 376 केला होता, आणि त्याच्यात मन सत्यभावानं सेटलमेंट केली म्हणून. आणि ज्या कोणी माझ्या व्यतिरिक्त ज्या कोणी कार्यकर्त्याने काही केलं असेल, काय असेल, तर तो तुमच्या बिझनेसचा भागच नाही ना, आहे का? तो या थोडंच कोर्ट पोलीस स्टेशन नाही तर न्यायालय थोडंच आहे. तुम्ही मी ह्याला आणते आता लाईव्हला, मी त्याला आणते लाईव्हला, आता तिथं आणा. आता ते येणारे बी मार खाते ना, लावणारे बी मार खाते ना. पुन्हा एकदाच जायचं जेलमध्ये, तर मग एकदाच जायचं असते, आणि ते जाणार मग आम्ही. ज्यांच्या विरोधात काय आम्ही जर गुन्हे दाखल केले असते, कुणाची मदत केली असेल, तर त्या लोकांनी लाईव्हला येऊन सांगणं, याच्यापेक्षा पोलीस स्टेशनला जावं, कोर्टात जावं. मग कोर्टात सांगेल की बाबा हे निकाल आहेत, नाही तुझ्या विरोधात आहेत, आणि हे तू असं बेकायदेशीर केलेलं आहेस. ह्या गोष्टी आहेत ना. म्हणजे एवढे गुन्हे दाखल होतात. तुम्हाला मी आजही सांगते, युट्यूबच्या लोकांना मला हे माझं गुगल सर्च केलं ना, तर माझं GPT काय म्हणलं, चॅट GPTलाही तुम्ही सर्च करा माझं नाव, त्याच्यामध्ये सुद्धा कळेल एवढे गुन्हे दाखल आहेत ते काय. पण तुमचं नाव सर्च करा, त्याच्यात तुमचं काय येतं तेही बघा. युट्यूबला बघा, तुम्ही गुगल सर्च करा, सत्यमा सौंदर्य काय काम करते, तिच्यावर किती गुन्हे दाखल तेही तुम्हाला कळेल. पण मग अफवा नाही पसरायचे की हिनं 376 केला म्हणजे माझ्यावर बलात्कार झालेला आहे असं सांगायची, बदनामी करायची, ती अशी आहे तशी आहे, तिच्यावर बलात्कार झाला होता. म्हणजे बलात्कार होणाऱ्या महिलांचं तुम्ही किती त्यांना पिटतात, छडतात, हे पण जरा विचार केला पाहिजे ना. पण काय लाज विकून खाल्लेली सगळं. लेकरांना आमच्या संस्कार नाही, आमचे लेकरं आम्ही फाडून काढलेले, आमचे लेकरं आम्ही फाडून काढलेले. आमच्या लेकरांबद्दल कुठल्या सरकारची तक्रार नाही, काय नाही. आमच्या लेकरांना जर नेलं, बालकल्याण समितीने बी नेलं, अगर कोणी नेलं तर त्या लेकरांना विचारते की काय मायबाप आहेत म्हणून. आमच्या लेकरांना असे संस्कार आम्हाला द्यायचे नाहीत. बाई मोठी झाली ना तू की मायबापाला न विचारता तू तुझ्या हक्कासाठी काय म्हणतात ना, स्वतः बो घेऊन पळून जायचं आणि पुन्हा सोयीची भूमिका घ्यायची, असं नाहीच शिकवलं आम्ही लेकरांना. आजही कायद्यानंच मी माझ्या मोठ्या मुलीला 18 वर्ष वयाची 18 वर्ष तिला तांब्या इकडचा सुद्धा इकडं करू दिला नाही. मला माझ्या घरातले खूप बोलत होते. पहिलं 14 वर्षापर्यंत होतं बालकामगार, घरातलं सुद्धा काम करू देऊ नये. मी माझ्या लेकरांना 18 वर्ष हे केलं नाही. आता ही पोरगी थोडी थोडी भांडेकर, घरातले भांडेकर, झाडझूड कर आणि कपड्याच्या घडघाल एवढंच आम्ही लेकरांना शिकवतो. आणि व्यक्त कसं व्हायचं स्वतःच्या राईट्सवर, त्या लेकराला, माझ्या लेकराला जे ॲक्ट माहिती आहे, माझ्या लेकराला पोक्सोचा कायदा माहिती आहे, माझ्या लेकराला ॲट्रॉसिटीचा कायदा माहिती आहे, समाजात कुठं जाताना काय बोलायचं, कुणासोबत काय बोलायचं हे माझ्या लेकराला माहिती आहे. माझं लेकरू एवढ्या चांगला डान्स करते, त्याच्यामुळे तिच्या ढुंगणावर त्याच्यावर बोलत असं लाज वाटू द्या जरा. आपण आपलं पखालीवणी ढुंगण झालेलं आहे, फटकाला मांडून एवढं असं बसतो आपण. ते बघा
बरं आम्ही ते बी समजू शकतो की वयामानानुसार होत आहे, वजन वाढत आहे, आम्ही बरं समजत होत ना. पण आमच्या लेकरांना संस्कार नाही, आम्हाला लावायचेच नाहीत. आम्हाला कायद्याचे संस्कार लावायचे. कायद्याचे संस्कार लावले की खुदच लेकरांना कळते कसं वागायचं कुणासोबत. तुमचं काय काय झालंय, ढुंगण आसन, भेत आसन, तुमचं ते तसं. हा, तुमचं बी आसन ना बरंच मोठं आसन का नसं. हा, उगाच आपलं काही बी लेकरायला बोलायचं म्हण हे नाही ते नाही. स्वतःच्या लेकरांबद्दल जर लोक वाईट बोलले होते का हे केलं होतं, काहून तक्रार केलं नाहीत, काहून गुन्हा दाखल केलं नाही, उलट त्या लेकराचा वापर केला. हा, आज कुठं कुठं पैसे भरतात आणि कुठं कुठं काय करतात आम्हाला माहित नाही. पण काय असतं ना, एखाद्या लेकराचं एखादा अनाथ लेकरू असेल तर त्याला शेवटचा पर्याय असतं ते बालगृह जे असतं ना ते असतं, शिशुगृह जे असतं का ते शेवटचा पर्याय असतं जर त्याला कुटुंब फॅमिली जर नाही मिळाली तर. आणि आम्ही तो विचार करूनच आम्ही गप्प बसतो. तुमच्यासारख्या एवढ्या थर्ड क्लास लोकांना खरं तर सरकारनं मुलं सुद्धा दिली नाही पाहिजे. तुमची लायकी तुमची पात्रता दारू पिणाऱ्या दारुड्या लोकांना दिली नाही पाहिजे सरकारनं, लेकरं दिले नाही पाहिजे. आणि ते शिकवतात. नवरा एकीकडे झुलत बसतोय ऑनलाईन आणि एकीकडे आपण बसायचं पुन्हा म्हणायचं तुमच्या लेकराला फलना नाही, तुमच्या लेकराला बिस्ताना. आमचे लेकरं चटणी पाट्यावरचे आहेत. तुमच्यासारखे आम्ही ह्याची सुपारी घेऊन त्याच्याकडून पैसे, त्याची सुपारी घेऊन त्याच्याकडून पैसे घेऊन घरदार घेऊन पैसे कमवून आम्ही कमवीत नाही. आमचे लेकरं आमच्या चटणी पाट्यात, त्यांना माहीत आहेत. आमचे मायबाप सरकारी घरात राहतात, कार्यकर्ते आहेत, पण ते समाजात हिताचं काम करतात म्हणून ते शांत असतात किंवा त्यांना समजतं. हां, तुम्ही तुमच्या लेकरांवर लक्ष द्या, त्यांचा बुद्ध्यांक बघा, त्यांचं वर्तन बघा, त्यांच्यासोबत वेळ घालवा.